आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा निदर्शनं केली आहेत। महाराष्ट्राच्या ट्रकला त्यांनी काळं फासलंय। महाराष्ट्र सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। शांततेच्या आवाहनानंतरही मुजुरी सुरूच असल्याचं आपण बघतोय। गदगमध्ये माल वाहतूक ट्रक जो होता, जो महाराष्ट्रातून तिकडे गेलेला होता, त्या ट्रकला काळं फासवण्यात आलं। याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। आसिफ, कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी सुरूच आहे का? विशाल, आपण म्हणता ते बरोबर आहे की कन्नड रक्षक वेदिकेचे कार्यकर्ते मुजोरी सुरूच आहे। काल या संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी फोनवरून चर्चा केली होती आणि हाच मुद्दा केंद्रामध्ये सुद्धा ज्यावेळी अधिवेशन सुरू त्यावेळी सुद्धा खासदार आणि इतर महाराष्ट्रीयन खासदारही मुद्दा उपस्थित केला होता। परंतु दोन्हीकडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शांततेचं आवाहन करून कोणत्याही बातचीत करून हा मुद्दा आहे तो चालू करूया आणि त्या संदर्भात चर्चा सुद्धा झाली होती। परंतु कन्नड रक्षक मुजोरीपणा पुन्हा एकदा सुरू आहे। त्यांनी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या गाड्यावर काळं फासलेलं आहे आणि त्या माल वाहतुकीच्या गाडीला काळं फासून आपलं निदर्शने व्यक्त केले आहेत आणि पुन्हा एकदा जे काही कन्नड रक्षक वेदिक पहिल्यापासून जे काही महाराष्ट्र विरोधी होते त्यांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे। विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे बोलूयात, महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र दिलंय। अमित शहा यांना महाविकास आघाडीच्या खासदारांनी पत्र दिल्याचं कळत आहे। सीमावादासंदर्भात या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। सीमा भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असं त्यांनी या पत्राच्या माध्यमातून म्हटलेलं आहे। 865 गावांमध्ये मराठी लोकांचं वास्तव्य आहे आणि या मराठी लोकांचं संरक्षण करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या भागात कायदा सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे। महाविकास आघाडीच्या खासदारांनी अमित शहांना पत्रातून त्याबद्दलची मागणी केली आहे। एवढ्या पत्राच्या माध्यमातून जे 865 गाव आहेत ज्यात मराठी भाषिक मंडळींचं वास्तव्य आहे, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याची व्यवस्था केली जावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। पुढे पाहूया, सीमावादाचा प्रश्न लोकसभेत गाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांना भेटण्यासाठी गुरुवारी दिलेली वेळ केंद्रीय अमित शहा यांनी रद्द केली। शहा संसद भवनात आल्यानं ही भेट रद्द झाल्याचं सांगितलं जात असलं तरी या प्रकरणामध्ये सध्या तरी केंद्र सरकार हस्तक्षेप करण्यास टाळाटाळ करत असल्याचं चित्र निर्माण झालंय। आणि या सगळ्या घडामोडीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।